कंप्लीट 1.5 ते 2 वर्षांपर्यंत मी या फाउंडेशनला यूज करत आहे आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत हा ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर करत आहे. हाय, आय एम सारिका अँड यू आर वॉचिंग सारिका मेकअप. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेबेलिन सुपर स्टे लुमी मॅट लिक्विड फाउंडेशनचा रिव्ह्यू. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आधी या फाउंडेशनमध्ये फक्त 10 शेड्स मिळत होते, पण आता यामध्ये तुम्हाला 2 डिफरंट साइजेस आणि 15 डिफरंट शेड्स मिळतात. फर्स्ट ऑफ ऑल आपण याची पॅकेजिंग बघूयात. ग्लास बॉटल आहे, खूप जास्त प्रीमियम लुकिंग ग्लास बॉटल आपल्याला मिळते. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पंप ॲप्लिकेटर मिळतं, जे यूज करण्यासाठी खूप जास्त कन्व्हिनियंट असतं. 799 रुपीज याची MRP आहे आणि 35 ml ऑफ प्रोडक्ट आपल्याला या ग्लास बॉटलमध्ये मिळतो. त्याचबरोबर नेक्स्ट स्मॉल पॅकेजिंगमध्ये हे आपल्याला मिळतं. ट्यूब पॅकेजिंग आहे, यामध्ये 18 ml प्रोडक्ट आपल्याला मिळतो, जो आपल्याला 399 रुपीजला मिळतो. ऑलमोस्ट दोन्ही फाउंडेशन्स कायम थोडेसे डिस्काउंटवर मिळतात, त्यामुळे तुम्ही खूप इझिली त्यांना घेऊ शकता. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करण्यासाठी ग्लास बॉटलऐवजी तुम्ही अशी ट्यूब पॅकेजिंग प्रिफर करू शकता. मेबेलिनच्या फाउंडेशनसोबत जे शेड कार्ड मिळतं त्यावरून तुम्ही तुमचा शेड चूज करू शकता. सो येस, नेक्स्ट आपण याचं टेक्स्चर बघूयात. तुम्ही बघू शकताय, थोडंसं लिक्विड असं याचं टेक्स्चर आहे, थोडंसं रनी असं याचं टेक्स्चर आहे कम्पॅरेटिव्हली बाकीचे फाउंडेशन्स, जे की मेबेलिनचं फिट मी आणि सुपरस्टे दोन्ही थोडेसे थिक असतात. आणि हे जे सुपरस्टे लुमी मॅट आहे हे थोडंसं असं रनी आहे. मी याला अप्लाय करून दाखवते. अप्लाय करण्यासाठी मी यूज करत आहे हा डॅम्प ब्युटी ब्लेंडर. ॲज पर द शेड चार्ट मी माझ्या स्किन टोनला मॅच होणारा शेड नंबर 125 चूज केलेला आहे. मेबेलिनचे फाउंडेशन्स थोडेसे ऑक्सिडाइज होतात, त्यामुळे मी 125 हा नंबर चूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर ब्लेंड करत आहे. ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडर यूज केलेला आहे. खूप जास्त लाईटवेट असा या फाउंडेशनचा फील असून खूप इझिली हे फाउंडेशन ब्लेंड होतं. हाफ फेसला फाउंडेशन ब्लेंड केल्यानंतर तुम्ही शाईन बघू शकता. एक सॉफ्ट मॅट किंवा एक लुमिनस मॅट फिनिशिंग तुम्हाला दिसते. फेसवर अतिशय लाईटवेट असे याचं टेक्स्चर आहे आणि अप्लाय करण्यासाठी खूप इझी आहे. ॲज अ बिगिनर तुम्ही याला खूप इझिली यूज करू शकता. फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये एक शिअर टू मीडियम कव्हरेज आपल्याला मिळतं. त्यानंतर बिल्ड करण्यासाठी तुम्ही ब्रशचा यूजही करू शकता. जे पण फेसवर असलेले डार्क स्पॉट्स वगैरे होते ते खूप छान असे हाईड झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि त्याचबरोबर फेसला एक फ्लॉलेस फिनिशिंग इथे दिसते. स्किन जर जास्त प्रॉब्लेमॅटिक असेल तर एक चांगल्या क्वालिटीचा कन्सिलर तुम्हाला यूज करावा लागेल. अदरवाईज जर कमी प्रॉब्लेम असतील तर फेसवर फक्त फाउंडेशन यूज करून तुम्ही खूप छान असा नॅचरल लुक क्रिएट करू शकता. सो येस, फाउंडेशन इथे कम्प्लिटली अप्लाय करून झालेलं आहे. हे फाउंडेशन काही मेजर क्लेम करतं, जसं की वॉटरप्रूफ आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे आणि त्याचबरोबर स्वेट प्रूफ पण आहे. त्यानंतर हे 30 आवर्स लॉंगवेअर फाउंडेशन आहे. वेटलेस फील देतं आणि एक सॉफ्ट मॅट फिनिशिंग हे देतं. सो ऑलमोस्ट सगळेच क्लेम हे फाउंडेशन कंप्लीट करतं. आपण याची एक ट्रान्सफर प्रूफ टेस्ट घेऊयात. तुम्ही बघू शकता, एक क्लीन आणि ड्राय टिश्यू मी इथे घेतलेला आहे. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. हे बिलकुल ट्रान्सफर होत नाही, एक मॅट फिनिशिंग हे देतं. माझा स्किन टाईप ड्राय आहे आणि मी 1 वर्षापेक्षाही जास्त या फाउंडेशनला यूज केलेलं आहे, त्यामुळे त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुमच्यासोबत याचा रिव्ह्यू शेअर करत आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर हे फाउंडेशन यूज केल्यानंतर तुम्हाला खूप जास्त पावडर सेटिंग करावी लागत नाही. सेल्फ सेटिंग आणि मॅटिफाईंग असं हे असल्यामुळे तुम्हाला खूप जास्त छान असा फेसवर एक ग्लो मिळतो, लुमिनस ग्लो तुम्हाला मिळतो. म्हणजे ज्या ठिकाणी शाईन पाहिजे तशीच शाईन तुम्हाला मिळते. खूप जास्त ऑइली किंवा ग्रीझीनेस तुम्हाला दिसत नाही. ऑल वेदर, ऑल सीझन्स किंवा ऑल ओकेजन्ससाठी तुम्ही या फाउंडेशनला यूज करू शकता. मीडियम टू बिल्डेबल कव्हरेज आहे, त्यामुळे तुम्ही एव्हरीडे नॅचरल लुक क्रिएट करू शकता. त्याचबरोबर एक फुल ग्लॅम लुकही यासोबत क्रिएट करू शकता. त्यानंतर एक 30 आवर लॉंगवेअर फाउंडेशन हे आहे, पण एक 10 तासांपेक्षा जास्त मी यूज केलेलं नाही. पण 10 तासांपर्यंतही हे खूप छान असं टिकून राहिलेलं आहे आणि मेकअप पण खूप छान असा सेट झालेला होता. फाउंडेशन कुठेही सेपरेट होत नाही. त्याचबरोबर तुम्ही लिक्विड प्रोडक्टसोबत किंवा पावडर प्रोडक्टसोबत याला खूप इझिली यूज करू शकता. सो फायनली, जर तुम्हाला एक असं फाउंडेशन हवं असेल जे तुम्ही ऑल वेदर किंवा ऑल सीझनमध्ये ऑल ओकेजनसाठी यूज करू शकता, तर हे तुम्ही नक्कीच ट्राय केलं पाहिजे. सो नेक्स्ट, या प्रोडक्टची बेस्ट डिस्काउंट असलेली लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला शेड चूज करताना काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉमेंट करू शकता, मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल शेड. त्याचबरोबर आजचा हा रिव्ह्यू व्हिडिओ आपला संपलेला आहे. सो येस, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.